टीएटी परीक्षेतला पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय आहे प्रश्न बघा. एका परीक्षेत आराध्याला मराठीत तिला किती गुण मिळाले पहा. मराठी विषयात 30 पैकी 24, गणितात 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63 आणि हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात 100 गुण जास्त मिळाले. आता इथं जर सगळेच आपल्याला या ठिकाणी जर मार्क 100 पैकी दिले असते तर आपण तोंडी उत्तर काढू शकलो असतो, किंवा किती पैकी हे जर गुण सगळ्या विषयाचे सारखे असते तर आपल्याला पटकन उत्तर देता आलं असतं. पण इथं तसं नाहीये. मराठीचा पेपर 30 पैकी आहे, गणिताचा पेपर 50 पैकी आहे, विज्ञानाचा 75 पैकी आहे, हिंदीचा 90 पैकी आहे. आणि त्यामुळे आपल्याला 100 गुण आधी सगळ्या विषयांचे काढून घ्यावे लागतील पहा. तर आपण काढून घेऊया पहा. मराठी विषय इथं घेते मी. प्रत्येक विषयाचे आपल्याला 100 गुण आधी काढून घ्यावे लागतील. गणित, विज्ञान आणि हिंदी, प्रत्येक विषयाचे आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर 100 गुण पहा. आता मराठीला 30 पैकी 24, तर 100 पैकी किती 100 गुण काढायचे म्हणजे 100 पैकी. मग हा तिरकस गुणाकार पहा. 100 गुणिले 24 भागिले 30, 1 1 0 गेला, 3 8 24 आणि 10 8 80, म्हणजे इथं किती मार्क मिळाले तिला 80% मिळाले पहा. आता गणितामध्ये पहा 50 पैकी 38, तर 100 पैकी किती हे आपल्याला तिथल्या तिथंच करायचंय. पेपरला एवढं मोठं गणित सोडवत बसायचं नाही. फक्त ते कसं उत्तर काढलं त्याच्यासाठी मी समजावून सांगते. पुन्हा तिरकस गुणाकार 100 गुणिले 38 भागिले 50. आता 50 दुने 100 आणि 38चा आणि याचा गुणाकार केला तर 2 8 16, हातचा आला 1, 2 3 6 आणि 1 7, म्हणजे किती आलं 76% आलं. आता विज्ञानाचं काढू. 75 पैकी 63, तर 100 पैकी किती. मग 100 गुणिले 63 भागिले 75. इथं 5 भाग द्या किंवा 25 भाग द्या. 25 3 75, 25 चौक 100, परत 3 भाग जाते. 3 2 6, 3 1 3 आणि 21 चौक 84, म्हणजे इथे 84% आला. आता हिंदीचं बघूया आपण. 90 पैकी 63, तर 100 पैकी किती. मग 100 गुणिले 63 भागिले 90, 1 1 0 गेला, 3 3 9, 3 2 6 आणि 3 1 3, परत 3 भाग जातो. 3 7 21, 7 10 70, म्हणजे 70%. मग आता इथं आले 80%, मराठीला, गणिताला 76%, विज्ञानाला 84% आणि हिंदीला 70%. मग सगळ्यात जास्त कोणत्या विषयाला मार्क जास्त पडले 100 गुण, तर विज्ञानाला, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आपल्याला तिथल्या तिथंच करायचंय पहा. परीक्षेमध्ये आपल्याला तिथल्या तिथंच करायचं. या 2 विषयाचं लगेच लक्षात येतं आपल्याला. इथं गुण सारखे येतं म्हटल्यानंतर इथं विज्ञान आणि हिंदी याच्यामध्ये हिंदीला कमी असणार आहेत, कारण हिंदीचा पेपर 90 पैकी झालेला आहे हे लक्षात येते. पण आपल्याला 4ही विषयाचं काढणं गरजेचं आहे आणि त्यावरूनच आपल्याला 100 गुण विज्ञानाला जास्त पडले हे लक्षात येते पहा. चला पुढचा प्रश्न